प्रसार माध्यमांवर झळकलेल्या बातमीमुळे अंजनगाव सुर्जी शहरातील अंबादेवी साखर कारखान्याच्या चौकशीकरिता ईडीचे अधिकारी येणार या चर्चेला उधाण आल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत माहिती अशी की 10 ऑगस्टला ईडीचे अधिकारी श्री अंबादेवी सहकारी साखर कारखान्यात चौकशीसाठी आल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात ईडीची चर्चा आहे। त्यातही आज एका इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या चॅनलवर श्री अंबादेवी साखर कारखान्याची कागदपत्रे मुंबई येथे ईडीच्या हाती लागली असून श्री अंबादेवी कारखान्यांसह आणखी एका अडचणीत सापडलेल्या कारखान्याचा विक्री व्यवहार अतिशय अल्प दरात झाल्याने ईडी या प्रकरणाची चौकशी करीत आहे। ही बातमी एका न्यूज चॅनलवर झळकल्यानंतर शहरातील व्हॉट्सअपवरही पसरली आणि थोड्याच वेळात ईडीचे अधिकारी साखर कारखान्यातही पोहोचले अशी ही चर्चा सुरू झाली। उत्सुकतेपोटी शहरातील नागरिक व काही पत्रकारही कारखान्यात पोहोचले, परंतु तिथे कुणीच आले नाही। तर अधिकारी थोड्या वेळाने येतील म्हणून वाट पाहत थांबले, परंतु सायंकाळपर्यंत कुणीही साखर कारखान्यात फिरकले नाही। मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांच्या येण्याच्या चर्चेने अंजनगाव सुर्जी शहरात असलेली परंतु अजूनपर्यंत न पाहिलेली साखर कारखान्याची भव्य वास्तू आणि 105 एकरात पसरलेले जंगल पाहायला मिळाले। 20 वर्षापासून धूळ खात पडलेला हा कारखाना जर सुरू झाला असता तर अंजनगाव सुर्जी तालुक्यातच नव्हे तर आजूबाजूच्या तालुक्यातही एक वैभव निर्माण झाले असते अशी चर्चा करून नागरिक व पत्रकार आल्यापावली साखर कारखान्याकडे बघत मागे फिरकले। मात्र ईडीची चर्चा अजूनही कायम होती हे विशेष। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।